खुरपून काढला आहे आणि खुरपल्यानंतर रान खूप छान दिसतं. आणि आज खुरपता म्हटलं चला रानातच आली आहे तर तुम्हाला हरभऱ्याची भाजी छान करून दाखवावी. तर म्हटलं आता शेंडे थोडेसे असे खुडून घ्यावी आणि ही भाजी अशी शेंडेच फक्त खुडून घ्यायची आणि भाजी चवीला खूप छान होते आणि आंबटसर अशी छान चव असते या भाजीला मुळातच स्वतःचीच, त्याच्यामुळे खूप छान लागते भाजी. हे पहा. तर आज आपल्याला करायची आहे हरभऱ्याची भाजी. तर हरभऱ्याची भाजी आता आपण काढून आणलेली आहे आणि स्वच्छ आता गव्हालाच पाणी चालू आहे, त्याच्यामुळे स्वच्छ अशी पाण्यावरती धुवून आणलेली आहे आणि मस्तपैकी ताजी भाजी. आता रानपून झालं आणि दुपारचं आता खूप ऊन लागलं आहे आणि 2 दिवस रेसिपी देखील शूट झाली नाही. तर म्हटलं आज वेळात वेळ काढून थोड्या वेळामध्ये तुम्हाला रेसिपी करून दाखवावी. तर आता स्वच्छ भाजी आपण निवडून आणलेली आहे आणि ही भाजी अतिशय चविष्ट होते बरं का. तर तुम्हाला जर मिळाली ना तर तुम्ही नक्कीच या सीझनमध्ये ही भाजी करून खा. तर ह्या भाजीसाठी अगदी कमी साहित्य लागतं. तर आता पाहूया आपण साहित्य. तर इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता लसूण कांदे आपण सोलून घेऊया. तर जास्त काही वाटण घाटण लागत नाही या भाजीसाठी, कारण काय मुळातच ह्या भाजीला खूप छान चव असते, अशी आंबटसर चव असते आणि त्याच्यामुळे ही भाजी खूप छान लागते खायला. पाकळ्या ह्या खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यासाठी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हिरवी मिरची थोडीशी झणझणीत भाजी करायची आहे बरं का. रानात असं थोडंसं तिखटसर असलं ना की मग छान वाटतं खायला. तर थोड्याशा जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या आता आपण कुटून घेऊया. तर हिरवी मिरची आणि लसूण आता बारीक करून घेते मी आणि ही भाजी चवीला खूप छान होते. तुम्ही नक्कीच करून पहा बरं का ही भाजी. आणि वेळात वेळ काढून ही भाजी करत आहे आणि मिरच्या खूप तिखट आहेत आणि ही भाजी चवीला खूप छान लागते. तशीच ही भाजी आहे ना वाळून देखील काही लोक करून ठेवतात, म्हणजे आता वाळवायची आणि नंतर मग कधी वाटेल तेव्हा हाटीव भाजी करून खातात. तर असं थोडंसं जाडसरच कुटून घेणार आहे मी. चूल पेटून घेऊया. म्हणजे मिरची कुटेपर्यंत आपला तवा चांगला गरम होईल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का, कारण का खूप वेळात वेळ काढून खुरपताना तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर करत आहे आणि मला पण वाटतं की व्ह्यूज आल्या पाहिजेत. खरं प्रयत्न असतो खूप चांगला व्हिडिओ तयार करण्याचा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ मी शेअर करत आहे तुमच्याकडे. आपली मिरची चांगली कुटून झालेली आहे आणि जास्त जाड पण जास्त बारीक पण नाही करणार आहे मी, थोडीशी ओबडधोबडच कुटून घेणार आहे. आपण तेल टाकून घेऊया. आता हे पहा आपली मिरची छानपैकी अशी कुटून झालेली आहे, ओबडधोबडच आपण कुटलेली आहे. तर ती टाकून घेऊया आपण, छानपैकी अशी परतून घेऊया. तर भाजी आता आपण स्वच्छ धुवून आणलेली आहे, अशी हिरवीगार ताजी भाजी आत्ताच रानातून काढलेली आहे आणि आता धुवून देखील घेतलेली आहे आपण. आणि आता आपली मिरची देखील चांगली अशी तळली गेली आहे, मस्तपैकी असा खमंग वास येत आहे. आता भाजी आपण टाकून घेऊया. आणि भाजी दिसताना जरी जास्त दिसत असले ना, शिजून खूप कमी होते बरं का ही भाजी.
आणि भाजी आता परतून घेऊया आपण चांगली. भाजी लगेच कमी होते परतून आणि मिठामुळे चांगलं पाणी सुटलं जाईल आता त्या भाजीला. आता यामध्ये ना तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं बरं का. शिजत आली ना मग थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकायचं. माझ्याकडून राहिला घरून गडबडीमध्ये आणायचाच राहिला, त्याच्यामुळे तुम्ही शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाका बरं का. तर आपली भाजी चांगली परतली गेली आहे. आता आपण काय करू, थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारूया. जे वाटणाचं थोडंसं पाणी राहिलं होतं ना ते टाकून घेऊया आपण. आणि आता आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनटं भाजी चांगली मंद आचेवरती वाफून घेऊया. आता भाजी आपली झालेली आहे. आता खाली उतरून घेऊया आणि जेवायला घेऊया. तर घरून देखील डबा आणलेला आहे मी. आणि मस्तपैकी आपली हरभऱ्याची ताजी रानातली हिरवीगार अशी हिरव्या मिरचीतली आणि लसणातली फोडणी केलेली आपली ताजी भाजी आहे ते तयार आहे. तर चला आता जेवायला घेऊया. मस्तपैकी आता रानातच जेवण करायचं आहे आपल्याला. आपली भाजी ते छान झालेली आहे. आणि आता मी डबा आणलेला आहे घरून. भाकरी आणलेली आहे, बाजरीची भाकरी. त्या डब्यामध्ये ती मोडली गेली आहे. आता ते आपण जेवायला घेऊया. ते आपली हरभऱ्याची भाजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. हरभऱ्याची भाजी खायला या. एक नंबर भाजी झालेली आहे. आणि रानामध्ये असं जेवायला खूप छान वाटतं. 2 भाकरी जास्त जातात बरं का रानामध्ये जेवायला. आणि ज्यांना भूक लागलेली नसते ना ते देखील 2 भाकरी जास्त खातात. एवढी भारी भाजी झालेली आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मी तर म्हणते शेअरच करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.